राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानाने उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. DGCAनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानाने उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. DGCAनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानाने उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. DGCAनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात दीर्घकाळ ठसा उमटवणारे नेते जेव्हा अचानक आपल्यातून निघून जातात, तेव्हा केवळ एक व्यक्ती हरवत नाही तर एक संपूर्ण युग संपल्याची भावना समाजमनात दाटून येते. कारण अशा नेत्यांच्या व्यक्तिमत्वात केवळ सत्तेची ताकद नसते, तर निर्णय क्षमता, प्रशासनाची जाण, कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलची अस्वस्थता या सगळ्यांचा संगम असतो. अनेक वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, केलेली विकास कामे, अडचणीच्या काळात दाखवलेली प्रशासकीय पकड आणि संकटसमयी उभे केलेले नेतृत्व यामुळे ते फक्त एका पक्षाचे किंवा पदाचे नेते राहत नाहीत, तर राज्याच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनतात. त्यांच्या बोलण्यातील थेटपणा, बैठकींमधील तयारी, अधिकाऱ्यांवर असलेली पकड आणि आकडेवारीसह विषय मांडण्याची शैली यामुळे शासन यंत्रणेलाही सजग राहावे लागे. कार्यकर्त्यांसाठी ते सहज उपलब्ध असणारे, रागावले तरी पाठीवर हात ठेवणारे, चुका झाल्या तरी मार्गदर्शन करणारे असे नेतृत्व होते. ग्रामीण भागापासून ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत त्यांची ओळख काम करणारा नेता अशीच होती. विशेषतः पाणी, सिंचन, शेती, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास या विषयांवर त्यांची पकड वेगळीच मानली जात असे. राजकारणात मतभेद झाले, आघाड्या बदलल्या, भूमिका बदलल्या तरी त्यांच्या काम करण्याच्या गतीबद्दल आणि प्रशासन चालवण्याच्या क्षमतेबद्दल विरोधकसुद्धा सावध असत. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची कणखर व्यावहारिकता होती. भावनिक भाषणांपेक्षा फाईल हलवणं आणि निर्णय काढणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटे. त्यामुळेच अनेकांना ते काम करणारे नेते म्हणून जवळचे वाटत. बारामतीसारख्या मतदारसंघाशी असलेलं त्यांचं नातं हे फक्त राजकीय नव्हतं, तर भावनिक होतं. तिथल्या लोकांच्या आयुष्यातील बदलांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार अनेकदा चर्चेत राहिला. त्यांच्या राजकीय प्रवासात चढ उतार आले, टीकाही झाली, कौतुकही झालं, पण त्यांनी सार्वजनिक जीवन सोडलं नाही. सतत सक्रिय राहणं, बैठका, दौरे, आढावे आणि निर्णय या चक्रातून ते कायम फिरत राहिले. म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाची अनुपस्थिती ही केवळ राजकीय पोकळी नसते, तर प्रशासनातील अनुभवाची, निर्णय क्षमतेची आणि एका पिढीच्या राजकीय शैलीची उणीव असते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीच्या असंख्य आठवणी कार्यकर्त्यांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहतील. त्यांनी केलेल्या कामांवर मतभेद असू शकतात, पण त्यांनी प्रभाव टाकला नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच अशा नेत्यांची आठवण ही केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित राहत नाही, तर राज्याच्या राजकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय बनून राहते.